एकतर खरं सांगू का, येणारा प्रत्येक काकू, प्रत्येक मैत्रीण ही इतकी गोड असते. त्यांच्या डोळ्यात पुढचं दिसत असतं गं, की अरे यार, इथे साड्या आहेत यार. सो ते तो हॅपीनेस आहे ना डोळ्यातला, त्यात ना ती हिला बेस्ट काहीतरी द्यायचंय मला. सो हे तर असतंच असतं. आता बऱ्यापैकी आजी वगैरे येतात बघ. सो आपल्याला आल्यानंतर माहिती असतं, की त्यांना म्हणजे त्या एकतर अशा असतात, की आता इथे तरी मला सॉफ्ट काहीतरी मिळू देत. इथे तरी मला काहीतरी हलकं मिळू देत. तर त्यांच्या ते लगेच कळतं. आणि मग आपल्याला असं तर काय काय याची अगं त्यांना माझ्याकडे अशा आहेत, पण मला ना आता ते होत तर मला असं मी पटकन मग ते आमच्याकडे एक काश्मीरी कॉटन आहे, जे एकदम सॉफ्ट आहे, मलकॉट एकदम सॉफ्ट आहे. मग मी हळूच ती काढून त्यांच्यासमोर दिली. आजी ह्याला एकदा हात लावून बघा तुम्ही. मग ते हात लावतात. अगं हे मऊ आहे. म्हणायचं हां मग तेच आहे. मी आता तुम्हाला यात ना अजून 2-3 काहीतरी दाखवते. तर त्यांचं ना ते डोळ्यातलं जे असं असतं ना, ते असं व्हायला लागतं. त्यांना असं वाटतं, की हां, इथे आहे मला माझ्या कम्फर्टनुसार इथे काहीतरी मिळणार आहे. आणि मग त्यात 2-3 जे मी सुंदरता म्हटलीस ना, तर ते जेव्हा ते टाकून-बिकून बघतात ना यार, ते असं होतं, की अजून तो पूर्ण साडी नेसली पण नाही ह्यांनी. त्या किती गोड त्यांच्या डोळ्यातच दिसतंय, की ते त्यांना किती आवडलंय आणि ते खुश आहेत. त्या जेव्हा नेसतील कधीतरी तयार करून, तेव्हा त्या मस्त कम्फर्टेबल प्रेझेंट होतील. काही-काही मुली असतात ना, ज्या अशा आपल्याकडे एक आत्ता नाहीये, आता हे खूप कमी झालंय. रंगरूपाला घेऊन खूप कॉन्शियस असतात. म्हणजे काही मुली येतात तर त्या म्हणतात, "मी सावळी आहे ना, तर मला कलरचं" किंवा काही मुली तर "मी खूपच गोरी आहे यार, मग मला ते कलरचं." आम्ही त्यांना पण काही सजेस्ट नाही करत अगं. म्हणजे आम्हाला असं वाटतं, "तुम्हाला काय आवडलंय?" नाही, पण हे आता हे जेन्युइनली हे माझंही आहे. आता हां. मी समजा मी मी जिथे जाते, की मी जरा सावळी आहे, तर मला मग ते नेलपेंटच्या कलरपासून असू दे किंवा मग ते चप्पलच्या कलरपासून, की माझे पाय थोडेसे सावळे आहेत, मला मग मी कोणती चप्पल घेऊ हे ते. ऑब्व्हियसली तुझ्याकडे तर हे येतच ना. हो, येतं, पण मग ते स्विच होऊन जातात अगं अच्छा, जाताना. ओके. म्हणजे ते ना ठीक आहे, आता हे तुझ्या बाबतीत पण हं, तू हे म्हणतेस हं, किंवा मला पण हं, कधीतरी असं व्हायचं. मला आता बऱ्यापैकी कमी होतं. मला असं होतं, की तू एकदा तो रंग टाकून तर बघ. तू हं, इथून जेव्हा खुश असशील ना, तेव्हा ते इथून येणार हं. बाहेर. तू जर का पहिल्यांदाच असं म्हटलीस, की नाही ना, ते नाही सूट होत अगं मला ते, तर मग ते नाही वर्क होणार. तर मग आम्ही कोणी आलं ना, की "अगं मी सावळी मग काय झालं? सो व्हॉट? आता बऱ्याच मी तुला परत एकदा सांगते, सावळा रंग ज्यांचा आहे, ते बऱ्यापैकी डल कलर प्रेफर करतात. हो. का? त्यांनी तर ब्राईट कलर नेसले पाहिजे ना किंवा काय म्हणतात फ्रेश कलर वेअर केले पाहिजे. त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्यावर येईल. मग का ते डल कलर चूज करतात? बऱ्याच मुली आमच्याकडे अशा आल्या ज्या प्रचंड सावळ्या आहेत, सावळा वर्ण आहेत, पण त्यांनी अगदी ग्रे कलर किंवा डल ग्रीन कलर असतो बघा आपला मेहंदी हां, हां. यापेक्षा पण डल हं, हं, कलर. हं. तर असे वेअर करतात ते आणि ते खूप सुंदर दिसतात त्यांच्या अंगावर. सो ठीक आहे म्हणजे हे चॉईसवर आहे अगेन म्हणजे पण त्यांनी असं काही ठरत नाही, की ते काय सुंदर दिसणार आहे आणि काय सुंदर नाही दिसणार आहे. जाताना मे बी आम्ही जे सांगतो, की हां, ही वेअर कर, ही तुला छान दिसेल. ती घेऊन जाते साडी. ती म्हणे, "ओके, मी तुला याचा फोटो पाठवेन नक्की आता." आणि त्या सुंदर दिसतात. किती सुंदर दिसतात छान. त्या. पण ही आता शिवस्मितची आहे. नाही. सो सॉरी मला आज वेअर करून यायची होती. पण काल आमचं एक्झिबिशन संपलं आणि आज हं, माझ्याकडे मी ऑलरेडी एक्झिबिशनला 2 दिवस साड्या पटकन हं, तयार करून आणल्या. हं. जसे नवीन-नवीन काही कॅटलॉग्स येतायत. तर ज्या ब्लाउज वगैरे आता शिवून देतात त्या काकू आता कंटाळल्यात. त्या म्हटलं, "तू दर आठवड्याला काहीतरी आणून देतेस." सो ही नाहीये खरं तर. हं, पण ह्याचा जो फील आहे ना, म्हणजे हे जे सॉफ्ट हं. वगैरे हेच कलेक्शन आपल्याकडे आहे. पण ही नाहीये ती. अगदीच माझाच हा एक प्रश्न होता, की अभिनेत्री म्हणून अनेक ब्रँड्स अप्रोच होत राहतात. अनेक ब्रँड्स साडीसाठी, की कारण का तू अप्पी ही एक खूप फेमस मालिका केली, ज्याच्याने तू घराघरात पोहोचली. त्यातही तू साडी नेसली आहे त्याच्यानंतर म्हणजे हो, अप्पीचा हो. सेकंड हाल्फ कलेक्टर हा हो. होतो. त्याही साड्या खूप फेमस झाल्या. म्हणजे मला आठवतंय दादर मार्केटला अप्पीच्या साड्या असा एक स्टॉल होता आणि त्याच्यावर लिहिलेलं प्रॉपर, की या अप्पीच्या साड्या आहेत आणि त्या खूप फेमस झाल्या. आता बरेच ब्रँड अप्रोच होत असतील मध्यंतरी. कसं डील करणार आहेस या सगळ्याला घेऊन? कारण का तुझा एक ब्रँड आहे, जो तू वेअर हो, करतेस हो, आणि हो. एक असा ब्रँड आहे, की तुला तिथेही प्रमोशन करायचंय किंवा ते कसं डील करणार आहेस आता? अ, खूप किचकट नाही ठेवलंय खरं तर. हं, हं. उद्योजिका किंवा काय म्हणू बिझनेस वुमन हा पार्ट वेगळा आहे. हं. त्याआधी मी एक अभिनेत्री पण आहे. हो. सो लोक माझ्याकडे येणार हं. वेगवेगळे ब्रँड्स घेऊन. काही ज्वेलरी असतील, काही
वेगवेगळ्या गोष्टी असतील, काही क्लोदिंग असेल, साड्या असतील, त्यात वेगळंच बरंच काही असेल, काही होम डेकोरचे आयटम्स हम्म. असतील. सो त्यावेळेला मी पटकन स्विच होते. मग मी तेव्हा हा नाही विचार करत की मी यांना काहीतरी यांचा व्हिडिओ बनवणार, यांना फोटो देणार, मग ते त्याचा यूज करून घेणार. ठीक आहे, त्यांना आता त्या अभिनेत्री शिवानी नाईकची गरज आहे किंवा त्यांना ती हवी आहे. त्यांना उद्योजिका शिवानी नाईकशी काही संबंध नाही. तर तेव्हा मी पण त्यांना उद्योजिका शिवानी नाईक बाजूला ठेवून अभिनेत्री शिवानी नाईक म्हणूनच प्रेझेंट झाली पाहिजे. कारण Correct. मला पण खूप मोठमोठ्या ब्रँड्सचे होल्डिंग्सवर मला पण स्वतःला बघायचंय. सो मी असं नाही म्हणणार की मी माझा पण साडीचाच ब्रँड आहे ना, मी कसं करू त्यांना. मी पटकन स्विच होते ग्रेट. आणि ही कारण मी चांगली साडी गोष्ट. लवर आहे. आता तू आत्ता मालिका नाहीये किंवा हम्म. आता शिवानी फार वेगळ्या कामात व्यस्त नाहीये, ती शिवस्मितला खूप चांगला वेळ वेळ देते. देते. पण उद्या समजा एक मालिका आली, नाटक आलं, चित्रपट आला, जिथे जास्त वेळ नाही देता येणार आहे, बरोबर. तिथे ऑनलाईन खरेदी खूप मोठा टास्क आहे. म्हणजे हो. प्रेक्षकांना असं वाटतं किंवा कस्टमरला असं वाटतं की मी पंच केल्यानंतर किंवा मी पैसे दिल्यानंतर सेकंड डेला माझ्याकडे साडी आली पाहिजे. तर असं नाही होत. एक प्रोसेस असते आणि ती फार महत्त्वाची असते. हो. बरोबर व्यक्तीला बरोबर साडी तीच गेली पाहिजे विदाऊट एनी डॅमेज. ऑनलाईन प्रोसेस तुमच्या इथे कोण सांभाळतं आणि त्याला तुझी कशी मदत असते? हे सगळं माझी ताई सांभाळते. पहिल्यांदाच विचार करताना असं होतं की आम्ही जेव्हा सगळेजण मी म्हटलं आम्ही मिटिंगला जसं बसलो की आता हे सुरुवात करायची आहे, तेव्हाच असं झालं की ज्या काही हिशोबाच्या, कुठे जाण्याच्या, कुठल्या सगळ्या गोष्टी असतील, पैशांचा हिशोब असेल, कशाचाही प्रॉफिट मार्जिन असेल, सगळ्या ते सगळं ताई आणि भाऊजी म्हणजे बॅक सपोर्ट आहे. मला खरं तर सांगायला खूप आवडेल आहे, पण ते सगळं ताईच्या हातात आहे. म्हणजे उद्या चालून स्टुडिओ जेव्हा ओपन होईल तेव्हा पण तो ताई सांभाळणार आहे. तो आमचाच आहे. पण मला ऑब्व्हियसली मी अभिनेत्री शिवानी नाईक आहे ग. मला जर उद्या चालून एखादी फिल्म आली, मी परत नव्याने मालिका सुरू केली, मालिका विश्वात तर शक्यच नाही आहे तुम्हाला रोज वेळ देणं, शक्यच नाही आहे. तुम्हाला स्वतःला वेळ देता येत नाही तर तुम्ही तुमच्या बिझनेसला वेळ देऊच शकत नाही. सो त्यासाठी हा मस्त फंड आहे. ताई सगळं सांभाळणार आहे आणि त्याचे अपडेट मी घेत राहणार आहे. नवीन काही कलेक्शन आलं, मला जसा वेळ मिळेल तसं मी परत एकदा लोकांसमोर व्हिडिओज, त्याचे फोटोज पोस्ट करत राहीन. पण आहे, ऑप्शन आहेत बरेचसे आणि ताई सगळं हँडल करते. स्टुडिओ जरी ओपन झाला तरी तो ताई नाशिकची आहे मूळची. सो स्टुडिओ ओपन झाला तर तो पहिल्यांदा नाशिकला होणार. हे पण आमचं ठरलं आहे. कारण नाशिकमध्ये ती खूप छान पद्धतीने हँडल करू शकेल आणि नंतर मग जसे जसे शहरं आपल्याला आवडतील तसं आपण. खूप मस्त. म्हणजे मी शिवानीच्या ताईला तिच्या एंगेजमेंटमध्ये भेटले आणि सगळी तयारी शिवानीची ताईने केली. म्हणजे सगळी, म्हणजे तिला माहितीही नव्हतं की काय घडणार आहे पुढे किंवा काय असणार आहे. सगळं ताईने केलं.